श्री स्वामी समर्थ. कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस, कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला देत असतो. बाळा, स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन. बाळा, नेहमी लक्षात घे, खूप मोठं हो आयुष्यामध्ये, जग जिंक, परंतु तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको. बाळ, स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत, नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे, कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे. उगाच जे भीतोस, भय तुझं पळून जाऊ दे. स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे. आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती सांगून येत नसते, त्यामुळं नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण दुःखी राहिल्यानं तुमचे ते अडचणी सुटणार नाहीयेत. काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल. त्यामुळं बाळा, न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणी बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण लोकांची विविध रूपं असतात. बाळा, खूप काळोख आहे, अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत, पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे, हे तू बघायला हवं. दुःखी राहिल्यानं तुमच्या अडचणी सुटणाऱ्या नाही आहेत आणि त्या उलट वाढतच जातील आणि आजचं जे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे ते देखील निघून जाईल. नेहमी लक्षात घ्या, जीवनात कितीतरी वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका आणि त्यामुळं विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे नेहमी लक्षात घ्या. मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं. ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील, मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत. स्वामी आई तुझे आईबाप आहेत. स्वामी तुझे सगळे भवताप निवारतील. स्वामी बंधू सखा, स्वामी आमचा पाठी राखा. तुम्हालाही तुमचे मत आहे, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. बाळा, नेहमी लक्षात घे, स्वामींवर तुझा विश्वास आहे, तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस. तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस. स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे. त्यांना तुमच्या स्पष्टीकरणावर देखील त्यांना देणे घेणं नाही किंवा ते तुमच्या स्पष्टीकरणाविषयी देखील विश्वास ठेवायला तयार होत नाही. त्यामुळं फक्त स्वतःला चांगलं समजून चला की या जगामध्ये फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी फक्त पुस्तकात शिकवली जाते. कारण बाळा, नेहमी लक्षात घे, आयुष्यभर कोणीच सोबत नसतं. हे सर्व ऋणानुबंध तुझ्या मागच्या जन्माचे भोग आहेत. कोणी तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत. यामुळं नेहमी स्वामी सांगतात, कर्म नीतिमत्ता नीट ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा. त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा होत राहील. त्यामुळं कोणी तुझा गैरफायदा घेणार असेल, कोणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील. बाळा, तुमची सावधगिरीच तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी नुकसानीपासून वाचवत असते. कारण आयुष्यामध्ये कितीही खोटेपणा असला, कोणाच्यामध्ये कितीही खोटेपणा असला तरी जगण्यामध्ये त्याला मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. पण बाळांनो, ते फार काळ टिकत नसतं, कारण खोटेपणा हे त्याचं आयुष्य कमी असतं आणि जे सत्य असतं ते कायम शेवटपर्यंत टिकत असतं. कारण बाळा, सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नसतात. कधीकधी काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच ते सुटत असतात. तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जातात. नाहीतर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही, हे नेहमी लक्षात घ्या, जे परम सत्य आहे. नेहमी कुठल्याही कामासाठी तत्पर राहा आणि सतत तुम्हाला काही ना काही अडचणी येत राहतात आणि कधीही तुम्हाला शांती समाधान मिळालेलं नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे असं तुम्हाला वाटते. अनाहूतपणे माणसाचं एक पाऊल चुकीचं पडतं. ते म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी.
खरं तर देव सहज कोणालाही तारत नसतो. तारण स्वतःला मिळवावं लागतं. देवाला ग्रहण करून त्याचा चांगुलपणा स्वतःमध्ये घेऊन, त्याचे सर्व गुण स्वतःमध्ये आत्मसात करून, नीतीने न्यायाने जगून आयुष्य घालवावं लागतं. मग कुठे आपल्याला तारण मिळत असतं. आणि नंतर देव आपल्याला नुकसानीपासून वाचवत असतात. तारतो जो देवासारखा राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या ना माणसाची किंमत जरा शेअर मार्केटसारखी झाली. पण एक नक्की आहे की एकदा त्याला कळालं ना की तुम्ही वेळ बघून किंमत करताय, तर एक वेळ अशी येईल की त्याची किंमत दुसरं कुणीही भरून काढणार नाही. आणि त्याची किंमत एवढी वाढेल की ते परत घेण्यास आयुष्य देखील कमी पडेल. बाळा, आपलं मन ना नेहमी दोन्ही बाजूने विचार करत असतं. त्याला लगेच नकारात्मक पण होता येतं आणि सकारात्मक पण होता येतं. फक्त फरक एवढा असतो की आपण डोक्यात काय घेऊन चाललोय. कसं आहे ना, तुम्ही पूर्णपणे जरी सकारात्मक असला आणि एक जरी नकारात्मक गोष्ट घडली तर तुमच्या विचारात पूर्ण नकारात्मकता निर्माण करेल आणि काहीही करून तुम्ही त्यातनं निघतो म्हटलं तरी निघणार नाही. यासाठी 100 चांगल्या गोष्टीत किंवा चांगल्या विचारामध्ये एक वाईट गोष्ट किंवा एक वाईट विचार पचवता येण्याची कला तुम्हाला यायलाच पाहिजे. काय आहे ना, हे आयुष्य आहे. चांगल्या वाईट गोष्टी घडत राहणारच. सकारात्मक नकारात्मक विचार तर येत राहणारच. आणि जर उपायच म्हणत असाल तर अशा स्थितीत तुमचे छंद, तुमची कला जोपासा आणि निवांत राहा, आनंदी राहा. सर्व त्या परमेश्वरावर सोडून द्या. आयुष्य खूप सुंदर आहे बाळा. त्याला खूप सुंदर जगा आणि सकारात्मक विचार नेहमी तुमच्यासोबत ठेवा. त्यामुळे ते तुम्हाला कधीच भरकटणार नाहीत